नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रायगड जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या वेळेला जो बॅनर लावण्यात आला होता, या बॅनरवरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद पेटलेला आहे. काय होता बॅनर? त्या बॅनरवर 3 फोटो होते. एक होते खासदार सुनील तटकरेंचा, दुसरा होता मंत्री आदिती तटकरेंचा आणि तिसरा फोटो होता आमदार अनिकेत तटकरेंचा. पण या बॅनरवर कुठेही स्वर्गीय अजितदादा पवारांचा फोटो नाही, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवारांचा फोटो नाही, राज्यसभेवर जे खासदार म्हणून गेलेले आहेत त्या पार्थ पवारांचा फोटो नाही किंवा जय पवारांचा फोटो नाही. म्हणजे पार्टीचे जे प्रमुख आहेत, पार्टीच्या ज्या अध्यक्ष आहेत, पार्टीचे जे मालक आहेत, त्या पवार कुटुंबालाच या बॅनरवरनं पूर्णतः वगळण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे आता या बॅनरवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये कशाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा चांगला संतापाचा उद्रेक झालेला आहे. नेमकं काय घडलंय, काय झालंय आणि याच्या मागचं सगळं राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून आले, या निवडून आलेल्या उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. म्हणजे हा कार्यक्रम कोणाचा होता? तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचा होता. म्हणजेच हा कार्यक्रम पक्षाच्या वतीनं होता. मग जेव्हा पक्षाच्या वतीनं कार्यक्रम आहे अशा वेळेला या बॅनरवर स्वर्गीय अजितदादा पवारांचा फोटो आवश्यक आहे? हो, आहेच. या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवारांचा फोटो अत्यंत आवश्यक आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो त्या अनुषंगाने पुन्हा अपेक्षित आहेत. पण या चौघांचेही फोटो या बॅनरवर आले नाहीत आणि म्हणूनच इकडनं सगळ्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे. पहिली टीका आणि जहरी टीका केलेली आहे ती राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकरींनी केलेली आहे. अमोल मिटकरींनी ट्विट करत असं म्हटलेलं आहे की या बॅनरवरनं आमच्या दैवतांनाच वगळण्यात आलेलं आहे आणि स्वतःच देव बनू पाहतायत, पण हे आम्ही खपवून घेणार नाही. अशा पद्धतीचा पहिली टीका आणि पहिला स्टेटमेंट हे अमोल मिटकरींनी केलेलं आहे. यानंतर उदयकुमार अहेर राष्ट्रवादी पक्षाचेच आहेत, त्यांनी देखील अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. ते असं म्हणतात, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. जर कुणाच्या मनात काही वेगळे मनसुबे असतील तर ते आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे. स्ट्रेट बोललेले आहेत ते. या वाक्याचा अर्थ, जर कुणाच्या मनामध्ये काही वेगळे मनसुबे असतील तर मग वेगळे मनसुबे कुणाच्या मनात आहेत आणि वेगळे मनसुबे आहेत का कुणाच्या मनात, हा पहिला प्रश्न येतो. आणि मग आपल्याला थोडंसं मागे जावं लागतं. अगदी अजितदादा पवार हयात असताना जेव्हा 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, पण दोन्ही राष्ट्रवादींच्या या विलिनीकरणावर जर का कुणाचा आक्षेप होता किंवा कुणाचा जर का विरोध होता तर तो 2 व्यक्तींचा होता. एक प्रफुल्ल पटेलांचा आणि एक दुसरा सुनील तटकरेंचा. प्रफुल्ल पटेलांनी तर अगदी माध्यमांशी बोलतानाच हे सांगितलेलं आहे की अशा काही चर्चा चालू आहेत असं मला वाटत नाही, या काही चर्चा नाही आहेत. दुसरीकडे स्वतः अजित पवार हे माध्यमांना सांगत होते की विलिनीकरणाच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक चर्चा करतो आहोत, आमच्या चर्चा पुढे जात आहेत. म्हणजे याचाच अर्थ प्रफुल्ल पटेलांना हे मान्य नव्हतं. त्याच दरम्यान जेव्हा माध्यमांच्या पत्रकारांनी जेव्हा सुनील तटकरेंना विचारलं तेव्हा त्यांनीही कानावर हात ठेवले की असं काही घडतंय असं आम्हाला माहिती नाही आहे. असं बोललं जातं की या 2 लोकांचा विरोध होता आणि स्वतः अजित पवार सुद्धा जेव्हा 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा चालू होती तेव्हा त्यांनी जयंत पाटलांना हे सांगितलं की हो, काही लोकांचे विरोध आहेत, 2-4 लोकांचे विरोध आहेत,
पण त्यांचा जरी विरोध असला तरी मी त्यांना समजावून सांगीन, त्यामुळे विलिनीकरणावर कोणताही बाधा येणार नाही किंवा या प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडणार नाही, हे स्वतः अजित पवार म्हणाले होते. पण अजितदादांचा जसं दुर्दैवी निधन झालं विमान अपघातामध्ये, अगदी त्याच दिवसापासून असं बोललं जात आहे किंवा असा आरोपही होतोय. तो आरोप खुद्द रोहित पवार यांनी केलेला आहे की अजितदादांची राष्ट्रवादी ही हायजॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या 2 व्यक्ती करतायत, एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे. त्यानंतर मग जशी ही रोहित पवारांनी ही चर्चा सुरू केली तसं हा पक्ष हायजॅक होतोय का अशी भीती देखील मनामध्ये व्हायला लागली. एकीकडे राज ठाकरेंनी एक विधान केलं की राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल नको पाटील सुद्धा चालतील, हे विधान करून त्यांनी एक वेगळाच संकेत दिलेला होता. आणि हे सगळं बघता मग नंतर प्रफुल्ल पटेल स्वतः माध्यमांच्या समोर आले की मला अध्यक्ष होण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आणि सुनेत्राताईच आमच्या अध्यक्ष होतील, हे त्यांना स्पष्ट करावं लागलं. या सगळ्या घडामोडी जेव्हा आपण बघतो तेव्हा रोहित पवार जे आहेत, रोहित पवारांनी ज्या पद्धतीने त्याच्यानंतरही आरोपांच्या ज्या काही सगळ्या फैरी आहेत, ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या दिशेने अगदी आज तागायत की अजित पवार यांच्या घातपाताची एक तर शक्यता आहे, हा अपघात नाही आहे आणि हा घातपात जर असेल तर मग याच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. रोहित पवार हे सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट करतायत. आणि हे सगळं सुरू असताना आत्ता या सगळ्या स्टेटमेंट्सना बळ मिळावं अशी कृती ही रायगडमध्ये आत्ता घडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे नेमकं सुनील तटकरेंच्या मनामध्ये आहे तरी काय, कारण हेच आरोप झालेले आहेत की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार राष्ट्रवादी गट हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतायत. कारण तटकरेंचे आणि प्रफुल्ल पटेलांचे अमित शहांच्या बरोबरचे काय संबंध आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. सुनील तटकरेंच्या घरी स्वतः अमित शहा हे स्नेहभोजनासाठी गेलेले होते, त्यामुळे हे संबंध कसे आहेत ते आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे भाजपच्या अंकित राष्ट्रवादी राहावी असे प्रयत्न सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करतायत, अशा पद्धतीचे आरोप सुद्धा नंतर व्हायला लागले. आणि त्याच आरोपांचं बळ मिळतंय की काय अशी परिस्थिती आत्ता रायगडमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायतीचे जे काही उमेदवार निवडून आले त्यांच्या सत्काराचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर जे बॅनर होतं, या बॅनरवर अजितदादांचा, स्वर्गीय अजितदादांचा फोटो असू नये, सुनेत्राताईंचा फोटो असू नये, त्या तर पक्षाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचाही फोटो नाही, जय पवारांचाही फोटो नाही, पार्थ पवारांचाही फोटो नाही. यातनं जे संकेत जातात ते काय जात आहेत, तर ते हेच जात आहेत जे आरोप होत आहेत. या आरोपांना बळ मिळत आहे. जणू ही राष्ट्रवादी ही पवारांची नाहीच, अजितदादांची आता राहिलेलीच नाही, हे दाखवण्याचा आटापिटा सुनील तटकरे करतायत का असा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो. आणि म्हणून आता हा वाद हा राष्ट्रवादीमध्ये पेटलेला आहे. सुनेत्राताई या आत्तापर्यंत शांत आहेत, त्यांनी कुठल्याच प्रकरणांवर आत्तापर्यंत जास्तीची प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. पण या पुढच्या काळामध्ये सुनेत्राताईंना बोलावं लागेल, सुनेत्राताईंना अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. आणि त्यातून हा जो आत्ता रायगडमध्ये जो काही बॅनरबाजीचा हा सगळा प्रकार झालेला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आणि या गंभीर प्रकाराची दखल एक अध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवारांना घ्यावी लागणार आहे. पुढे काय होतंय हे आपण बघूच यात. पण हा वाद आता पेटत चाललेला आहे आणि राष्ट्रवादीतले अनेक नेते आता नाराज होताना बघायला मिळत आहेत. बघूयात आपण. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. खरंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे स्वर्गीय अजितदादांची राष्ट्रवादी हायजॅक करण्याचा प्रयत्न करतायत का? तुम्हाला काय वाटतंय?
तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.